चला लक्ष द्या. बॅड डेट्स आरडी डिस्काउंट ऑन डेटर्स. आता बॅड डेट्स कशाला म्हणायचं? बिझनेसचे जे पैसे बुडतात त्याला बॅड डेट्स म्हणायचं. बरोबर. आता बॅड डेट्स कशावरती असतात? तर सगळा हा इफेक्ट असतो डेटर्सवर. डेटर्स काय? तर डेटर्स म्हणजे आपल्या व्यवसायाचे क्रेडिट कस्टमर, ज्यांना आपण उधारीवरती माल विकतो त्यांना आपण आपल्या अकाउंटिंग मध्ये काय म्हणतो? डेटर्स. डेटर्स वरती बॅड डेट्स म्हणजे काय असतं की आपण एक ए नावाच्या व्यक्तीला काय केलं, 2000 रुपयाचा माल उधारीवरती विकला. त्याने आपल्याला प्रॉमिस केले की 2 महिन्यानंतर पेमेंट करेल, पण त्याने ते पेमेंट केलंच नाही. 2 महिने नाही, 2 वर्ष झालं तर त्याने ते पेमेंट केलं नाही. ह्या व्यवसायाचे पैसे बुडले की नाही? तर हे जे व्यवसायाचे पैसे बुडतात त्याला आपल्या अकाउंटिंग भाषेमध्ये काय म्हणतात? बॅड डेट्स. आरडी म्हणजे काय? रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट. XYZ पैसे देईल का नाही ह्या बाबत मला डाऊट आहे, त्याला आरडी म्हणायचं. आणि नेक्स्ट आहे डिस्काउंट डेटर्स. डेटर्सने काय लवकर पेमेंट केलं, प्रॉमिस केलं की 2 महिन्यानंतर पेमेंट करा, पण त्याने एका महिन्यातच पेमेंट केलं. मग तो म्हणेल आपल्याला सर मी 2 महिन्यानंतर पेमेंट करणार होतो पण एका महिन्यातच पेमेंट करतोय, तर मग काय मला डिस्काउंट देताय का? आपण त्याला डिस्काउंट 4% 5% देऊ शकतो है ना. तो डिस्काउंट डेटर्स. हा क्रम सगळ्यात महत्त्वाचा आहे. पहिला बॅड डेट्स, त्यानंतर काय आरडीडी, त्यानंतर डिस्काउंट डेटर्स. सगळ्यात पहिले बॅड डेट्स लेस करा. तुमच्या ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेटची अमाउंट दिलेली असेल त्याला आपण न्यू बॅड डेट्स म्हणणार. त्यानंतर आरडीडी जो आहे पर्सेंटेज मध्ये चार्ज करत त्याला न्यू आरडीडी म्हणून, आणि डिस्काउंट पर्सेंटेज मध्ये चार्ज असतो. त्याचे दोन इफेक्ट बघा. पहिला इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटर्स मधून लेस करावे. क्रम महत्वाचा 1 2 3. त्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड एक फॉर्मॅट आहे तो बघा. बॅड डेट्स, ऍड न्यू बॅड डेट्स, ऍड न्यू आरडीडी. हे महत्वाचं आहे. हे जे आहे ना तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असतो. हा कुठं दिलेला बॅड डेट्स? ट्रायल बॅलन्स मध्ये. हा जो ऍड न्यू बॅड डेट्स आहे तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला हा बॅड डेट्स आहे. आणि हा जो ऍड न्यू आरडीडी तुम्ही ऍडजस्टमेंट मध्ये जो पर्सेंटेज मध्ये चार्ज करताय तो आरडीडी. हा पण फॉर्मॅट महत्वाचा आहे. या दोन्ही अमाउंट या तिन्हीची बेरीज करून परत आउटर कॉलम मध्ये हा फॉर्मॅट महत्वाचा. काय काय सांगतात लेस ओल्ड आरडीडी लेस करायचं काय गरज नाही. ऍड लेस मध्ये तुम्ही कन्फ्युज होता तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये लिहिला तरीच ठीक आहे. तुम्हाला काय सांग काय तर दोन इफेक्ट समजले. इंग्लिश मध्ये सांगतो बॅलन्स शीट ऑफ असेट साइड लेस फ्रॉम डेटर्स. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ डेबिट्स. समजलं?